केला। 1980 पासून नाना वाबळे काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहेत। ज्यावेळेस 1985 ची निवडणूक लढवली त्यात ते 7 वर्ष नगरसेवक होते। त्यानंतर PMTचे सदस्य झाले, त्यानंतर PMT चेअरमन झाले। त्यानंतर 1992 ला पक्षाच्या राजकारणामुळे, अंतर्गत राजकारणामुळे आणि गटबाजीमुळे त्यांना निवडणुकीत 92 ला हार पत्करावी लागली। 1992 नंतर ते आज 2016 पर्यंत आज नाना वाबळेंना काँग्रेस पक्षात विचारात घेतलं नाही आणि मी त्याच विचारात वाढून मी काँग्रेस पक्षात काम करत असताना NSY सरचिटणीस झालो। परत युथ काँग्रेसमध्ये काम केलं, युथ काँग्रेसमध्ये 10 वर्ष मी काम केलं आणि नंतर मी फादर बॉडीमध्ये सरचिटणीस म्हणून काम केलं। काम करत असताना मी काँग्रेसचे विचार घेऊन पुढे मला घरातूनच तसे विचार होते, रुजवले गेले होते, परंतु ते जे विचार घेऊन मी जे काम करत होतो तसं मला पुढे त्याचा हे मिळत नव्हता, सपोर्ट मिळत नव्हता। कारण गटबाजी, अंतर्गत गटबाजी ह्याच्यामुळे काँग्रेस वाढत नाही आहे आणि ती वाढत नसल्यामुळं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिथं घुसपट होत होती। आणि हे करत असताना मागील निवडणुकीत 2012 ला माझ्या मिसेस निवडणुकीत उभ्या होत्या, त्यांना 2 नंबरला राहिल्या, परंतु माझ्याबरोबरचे सहकारी जे होते ते 6800 मतं पडली आणि माझ्या मिसेसला 3800 मते। हा फरक जो होता हा फरक नव्हता होता, कारण इतर जे प्रभागामध्ये जे सहकारी असेल किंवा आपल्या शेजारच्या ज्या प्रभागामध्ये तिथले सगळे दोन्ही निवडून आलेत, म्हणजे जे राष्ट्रवादीचे असतील, BJPचे असतील, त्यांनी दोन्ही निवडून आणले होते, पण काँग्रेसमध्ये तसं झालं नाही। मग पुढं मला ज्यावेळेस आपल्याला मोदीजींचे आता ज्यावेळेस त्यांचे विचार होते भ्रष्टाचारमुक्त भारत आणि आत्ताचे जे निर्णय घेतले हे फार चांगले, समाधानकारक आहेत, लोकांना ते भावलेले आहेत। आणि आज ज्यावेळेस माझ्या प्रभागात सुद्धा त्याचा विकास होत नाही, लोकांच्या महिलांचे रोजगाराचा असेल, यंग मुलं आहेत त्यांना रोजगार किंवा त्या बचत गटाच्या माध्यमातून विकास करायचा असेल, भाजी मंडईची जागा आहे, पोस्ट ऑफिसची जागा आहे किंवा मुलांना वाचनालय आहे, तिथं आता आमच्या इथली जी मुलं आहेत लोकसेवा आयोगात परीक्षा द्यायची आहेत किंवा ISच्या परीक्षा द्यायची, त्यांना जागा उपलब्ध नाही अभ्यासाला। कारण आमची इथं सर्वसामान्य चतुर्थ श्रेणी तिथे असे जे लोक आहेत ती की झोपडपट्टी, कारण ह्या प्रभागामध्ये 24 झोपडपट्ट्या आहेत आणि ह्या 24 आणि प्रभागामध्ये तेवढंच सोसायटीचा पण वर्ग आहे। अशा ह्याच्यात तुम्ही नुसतेच गार्डन आणि रस्ते न करता अभ्यासिका केला पाहिजे। भाजी मंडईची जागा नाही आहे, कारण जर भाजी विक्रेते आहेत ते रोडवर बसून भाजी विक्री करतात, एक आधुनिक भाजी मंडई करणं गरजेचं होतं। व्यायामशाळा आहेत त्या बंद केल्या गेलेल्या आहेत। संभाजीनगरची व्यायामशाळा असेल, बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल असेल, त्या 2007 पासून बंद आहेत आणि आता महिलांसाठी एक व्यायामशाळा केली, ती फेब्रुवारीमध्ये उद्घाटन झालं, आज त्यापर्यंत तीही चालू नाही। म्हणजे काय होतं की माणूस जिथं त्याच्यात काय आर्थिक जिथं मिळत असेल त्याकडे लक्ष जातं। चांगले रस्ते खोदले गेलेले आहेत आणि त्याच्यात कॉन्क्रीटचे रस्ते लादवले जात आहेत, हे लोकांना नको आहे आणि लोक आता त्याला कंटाळलेले आहेत आणि कंटाळले असल्यामुळं आम्हाला कुठंतरी एक नवीन करण्याची जी आहे ते BJPमध्ये मला ते वाटतं की नवीन करण्याची जी उमेद आहे ती BJPमध्ये शक्य आहे। हेच आमच्या भागातले जे आमदार आहेत, आमदार माधुरीताई मिसाळ असतील किंवा बाबाशेठ मिसाळ आहे, त्यांनी आम्हाला हेरलं आणि त्यांनी मला ते घेण्याची, पक्षप्रवेश घेण्याची मला त्यांनी हे केलं आणि त्यांच्याच पाठीशी यापुढे मी कंटिन्यू उभा राहीन, कारण त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी विश्वासात पात्र ठरलो त्यांच्या, आणि मी त्यांच्याबरोबर जरी तिकीट मिळालं अथवा नाही मिळालं तरी मी त्यांच्याबरोबर कायम राहीन। कारण तिथं एक विजन आहे आणि आपल्याला ज्यावेळेस काम करायचं असेल तिथं अपेक्षा न धरता पुढं काम करण्याची मला जी प्रोत्साहन मिळणार आहे ते त्यांच्यामध्ये आहे, ती निर्णय क्षमता घेण्याची त्यांच्यात ताकद आहे। त्यामुळं मी त्यांच्यावरती प्रभावित होऊन आणि भारतीय जनता पार्टीवरती प्रभावित होऊन मी BJPमध्ये प्रवेश केला। माझी नाराजी कार्यपद्धतीवर, नेत्यांवरती नाही आहे, की जी घराणीशाही आहे ती ज्यावेळेस आणि जुने जरा नवीन जर यंग जनरेशनला चान्स दिला असता तरी ही परिस्थिती आज काँग्रेसची नसते।